हे पालक आपण लावून घेतलेली होती, अशी मस्त छान अशी उगवलेली आहे. मस्त छान उगवलेली आहे आपली पालक. गुलाब किती छान असे सुंदर गुलाबाचे फुलं मस्त दिसतात. हे आपल्याकडं जाईची झाडं आहेत, त्याची आपण कटिंग केलेली सुंदर अशी कटिंग झाडं छान असे फुटलेले आहेत. कटिंग केलेले सुंदर अशी फुटलेले आहेत. हे आपण नर्सरीमधून शेवंती आणलेले छान किती मस्त सुंदर आहे. हे मरून कलर आहे आणि हा पिवळा आहे आणि हा पांढरा आहे. हे गुलाबाचं झाड पण आपण नर्सरीमधून आणलेलं आहे. सुंदर असे फुलं मस्त छान आहेत. हे आहे बेबी सनरोज. हे आपण याच्यामध्ये कटिंग छान अशी लावलेली आहे. या रोपांचं नाव माहिती नाहीये. छान अशी रोपं आलेली आहेत मस्त सुंदर. आपण 7 हे लावलेले आहेत. असे डब्बे कट करून 7 डब्यांमध्ये आपण हे रोपं लावलेले आहेत. छान असे आपल्याकडे रोपं छान असे बी टाकल्यामुळं उगवलेले होते. ते आपण याच्यामध्ये आपल्याकडे डब्बे पडलेले होते प्लॅस्टिकचे, त्याच्यामध्ये आपण लावलेले आहेत. छान असे रोपं आलेले आहेत मस्त. गुलाब आपले छान असे उमललेले आहेत मस्त. हे मोगऱ्याचं झाड आहे छान असं. आपण याची पण कटिंग करून घेतलेली होती, त्याच्यामुळं सुंदर असं फुटलेलं आहे. मोगऱ्याचं झाड आपलं छान असं सुंदर मस्त फुटलेलं आहे. हे आपण झाडं खुरपण्यासाठी घेतलेले आहेत. छान असे आपल्याला हे मोगऱ्याची झाडं आहेत. हे जाईचं आहे. हे सगळे झाडं आपल्याला खुरपून याला लिक्विड फर्टिलायझर देणार आहे आपण. तर आपण ह्याला खुरपून घेऊया. हे झेंडूचं झाड आहे. छान अशा याला कळ्या आहेत आणि छोटेसे असे फुलं पण उमललेले आहेत. आता आपण हे सगळी झाडं खुरपून घेतलेले आहेत. आता आपण याला फर्टिलायझर देऊन घेऊया छान असं. आता मी वरती ठेवलेली होती ही झाडं, आता खाली घेतलेले आहेत. आता आपण याला खाली घेऊन खुरपून घेतलेलं आहे. मी या भिंतीवर ठेवलेले असतात झाडं. तर आपण ही खाली घेतलेले आहेत. तर ह्याला आपण फर्टिलायझर देऊन घेऊया. हे आपण सगळं धान्य टाकून हे फर्टिलायझर तयार केलेलं आहे. छान असं मस्त फर्टिलायझर आपलं तयार झालेलं आहे. तर ह्यातनं काढून घेऊन आपण झाडांना देऊन घेऊया. ह्याच्यातून मी फर्टिलायझर काढून घेते. हे फर्टिलायझर आपण घालण्यासाठी घेतलेलं आहे. हे थोडं थोडंसं आपण देऊन घेऊया. हे आपण फर्टिलायझर दिल्यामुळे झाडं आपले मस्त छान असे ग्रोथ यायला चालू होते. हे आपण जाईचं झाड कटिंग करून घेतलेलं आहे. छान असं सुंदर फुटलेलं आहे. आपण असे फर्टिलायझर दिले की छान झाडाची ग्रोथ चांगली होते. त्याच्यामुळे हे असे आपण फर्टिलायझर देऊन घ्यायचे असतात. तर आपण हे फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे झाडाला आपल्या. आपण वरती ठेवून घेऊया छान असं. एक जोराची कटिंग आपण लावली होती, छान अशी मस्त आलेली आहे. ते पण आपण ह्याच्यामध्ये लावून घेतलेली आहे. एक जोराची कटिंग आहे ही.
आणि हे झेंडूची कटिंग आहे. त्याला फूल लागून आपलं मागं राहिलेला आहे बुडका, त्याच्यामुळे आपण याला एक जोराची कटिंग लावून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण फर्टिलायझर घालून हे सगळे झाडं आणि आपण तसेच ठेवून दिलेले आहेत. छान असे फर्टिलायझर दिल्यामुळे झाडांची ग्रोथ आणि वाढ छान होते. त्याच्यामुळे फर्टिलायझर आपण असे मस्त देऊन घ्यायचे असतात. हे आपलं गुलाबाचं झाड आपण कटिंग केलेलं होतं, ते आता सुंदर असं फुटलेलं आहे. जास्वंदाचं झाड आहे छान, याची पण आपण कटिंग करून घेतलेली होती. आता याला मस्त कळ्या आणि फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. छान असे कळ्या आता थोड्याशाच आहेत. छान आता लागायला कळ्या चालू होतील. ही आपण चमेलीच्या झाडाची पण कटिंग केलेली होती. सुंदर असं फुटलेलं आहे आपलं चमेलीचं झाड. छान असे मस्त हिरवगार असं फुटलेलं आहे. त्याचे आपण शेंडे असे कटिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे जास्त फांद्या फुटतात. कटिंग केल्यामुळं झाडांच्या फांद्या जास्त वाढतात. त्याच्यामुळे त्याची आपण पिंचिंग करून घ्यायची असते. तर आपलं ढेल्याचं झाड आहे, त्याला एक असं सुंदरसं फूल आलेलं आहे. ढेल्याच्या झाडाला हे आपण छोटंसं असं लावलं होतं आणून. किती सुंदर फुटते हे. एवढंसं लावलं तरी फुटते. किती नाजूक आहे, नुसता हात लावला तरी तुटलं. किती सुंदर पसरलेलं आहे. छान. ही आपली पिवळी शेवंती आहे. छान अशी फुलली मस्त अशी छान शेवंती. गुलमेंदीला किती छान असे फुलं आलेले आहेत. दोनच तर भरपूर आहेत. गुलमेंदीचे झाडं छान असे आलेले आहेत. तर आपले आळूची पानं आहेत छान असे मस्त. त्याच्यामध्ये रताळाचा वेल आलेला आहे. छान असं शेवंतीचं फुल सुंदर फुललेलं आहे. पिवळी शेवंती आहे, छान फुललं आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.